तासगावमध्ये रोहित पाटील जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत त्यांच्याकडे मात्र नगरपालिका आलेली नाही. निसटत्या फरकानं तिथं पराभव झाला. खासदारकीमध्ये पराभव झाला, आमदारकीमध्ये पराभव झाला. अशा वेळी नगरपालिकेत जर संजय काकांचा पराभव झाला असता तर त्यांच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्न निर्माण झाला असतं. पण त्यांनी आपली स्वतःची राजकीय पुन्हा एकदा कारकिर्दीचं पुनरुज्जीवन केलं आणि तासगावच्या माध्यमातून पुन्हा एकदा ते जिल्ह्याच्या रणांगणात उतरतील अशी परिस्थिती आहे. येसुगडे आणि नलवडे यांच्यामध्ये जी झालेली मतविभागणी त्याचा फायदा विश्वजित कदमांना झाला. त्यामुळे विश्वजित कदमांना या विजयाबद्दल म्हणजे विजय साजरा करत असताना थोडं आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे की विरोधातलं मतदानसुद्धा मोठं आहे. वैभव पाटलांना त्यांनी पराभूत केलेलं आहे तिथं. आता वैभव पाटलांच्या राजकीय अस्तित्वावर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. वैभव पाटलांची रणनीती आणि त्यांचा थोडासा आरोगन्सपणा नडला अशी तिथं लोकांची चर्चा आहे. पाठीमध्ये तानाजी पाटील जे त्यांचे शिलेदार आहेत तर त्यांचा हट्टीपणा अति आत्मविश्वास नडला. सुरेश शिंदेने सुद्धा आपल्या राजकीय अस्तित्वावर एक प्रश्नचिन्ह निर्माण करून घेतलेलं आहे आणि तानाजी पाटलांना सुद्धा आपल्या ॲरोगन्सवर मात करावी लागेल तरच त्यांना जिल्हा परिषदमध्ये यश मिळेल अशी परिस्थिती आहे. नमस्कार, मी हनुमंत मोहिते .सोनेरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नुकत्याच सांगली जिल्ह्यामध्ये 8 नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. तर या नगरपालिका निवडणुकींमध्ये प्रस्थापितांनीच आपल्याकडच्या नगरपालिका कायम राखलेल्या आहेत. त्यामुळं या नगरपालिका निवडणुकीमध्ये धुरंधर कोण ठरलं अशी जर चर्चा आपण करायला लागलो तर याच्यामध्ये ईश्वरपूर आणि आष्टा या ठिकाणी जयंत पाटील यांनी चांगलं यश मिळवलं. तासगावमध्ये संजय काका पाटील यांनी विजय मिळवला. त्यानंतर विट्यामध्ये 50 वर्षाचा सत्तांतर घडवून आमदार सुहास बाबर यांनी विजय मिळवला आणि पलूसमध्ये आमदार विश्वजित कदम यांनी आपला गड कायम राखण्यामध्ये यश मिळवलं. जत आणि आटपाडीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपले जे किल्ले आहेत ते तिथं सर केलेले आहेत आणि शिराळ्यामध्ये आमदार सत्यजित देशमुख यांनी किमिया करत तिथली नगरपालिका आपल्या ताब्यात म्हणजे शिवसेनेचा जरी नगराध्यक्ष असला तर त्यांनी आपल्या ताब्यात घेतलेलं आहे. तर हे धुरंधर या सगळ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये आपल्याला म्हणता येतील. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर नगरपालिका ह्या साधारण त्या आमदारांच्याकडं गेलेल्या दिसतात. म्हणजे तासगाव नगरपालिका फक्त आमदारांच्याकडे आली नाही. तासगावमध्ये रोहित पाटील जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत त्यांच्याकडं मात्र नगरपालिका आलेली नाही. निसटत्या फरकानं तिथं पराभव झाला. तिथं संजय काका पाटील यांनी स्वाभिमानी आघाडीकडून निवडणूक लढवत विजय मिळवला. तिथं संजय काकांचे 13 नगरसेवक निवडून आले. अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक झाली. कवठे महांकाळ नगरपालिकेच्या बरोबर तासगाव नगरपालिका जिंकून संजय काकांनी आपलं अस्तित्व तिथं आता सिद्ध केलेलं आहे. खासदारकीमध्ये पराभव झाला, आमदारकीमध्ये पराभव झाला. अशा वेळी नगरपालिकेत जर संजय काकांचा पराभव झाला असता तर त्यांच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्न निर्माण झाला असतं. पण त्यांनी आपली स्वतःची राजकीय पुन्हा एकदा कारकिर्दीचं पुनरुज्जीवन केलं आणि तासगावच्या माध्यमातून पुन्हा एकदा ते जिल्ह्याच्या रणांगणात उतरतील अशी परिस्थिती आहे. महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतसुद्धा त्यांचं निर्णायक योगदान असेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे संजय काकांनी आपला गड कायम राखत राजकारणामध्ये पुनर्जीवित केलं आहे आणि शेतकरी आंदोलन असेल बाकीच्या आंदोलनांमध्ये त्याने तासगाव आणि कवठे महांकाळमध्ये तेच धुरंधर असल्याचं सिद्ध केलेलं आहे. पलूसमध्ये जी सत्ता आहे ती आमदार विश्वजित कदम यांनी आपल्याकडं पुन्हा एकदा राखलेली आहे. तिथं पुदाले काँग्रेसचे नगराध्यक्ष झालेले आहेत. काँग्रेसला राज्यामध्ये अतिशय कमी यश मिळालं असेल तर पश्चिम महाराष्ट्रात एकमेव आमदार हे विश्वजित कदम आहेत. तर त्यांनी पलूसमध्ये यश मिळवलं. आता हे यश तिथं राष्ट्रवादी आणि भाजपच्या मतविभागणीमुळं जे झालेलं आहे. म्हणजे तिथं येसुगडे आणि नलवडे यांच्यामध्ये जी झालेली मतविभागणी त्याचा फायदा विश्वजित कदमांना झाला. त्यामुळे विश्वजित कदमांना या विजयाबद्दल म्हणजे विजय साजरा करत असताना थोडं आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे की विरोधातलं मतदानसुद्धा मोठं आहे. तरीसुद्धा विश्वजित कदमांनी तिथं पाणी योजना असेल तिथल्या अनेक योजना असतील त्याच्या जोरावर यश मिळवलं. विश्वजित कदमांच्याकडं कडेगाव नगरपालिका नाही आहे. अशा वेळी पलूस नगरपालिका जिंकून त्यांनी आपण तिथं निर्णायक असल्याचं सिद्ध केलेलं आहे. आता पलूस नगरपालिकेमुळं ते रिचार्ज झालेलं असताना सांगली महानगरपालिका आणि जिल्हा परिषदमध्ये सुद्धा त्यांना तशाच प्रकारची यश मिळण्याची त्यांची एक प्रकारची चाल असेल आणि जी पंचायत समिती मागच्या वेळेला त्यांच्या हातात पलूस आणि कडेगावमध्ये त्यांना थोडे अडचणी झाल्या होत्या तर ते पुनर्जीवित करण्यासाठी विश्वजित कदम प्रयत्न करतील अशी स्थिती आहे. जयंत पाटलांचं विशेष कौतुक करावं लागेल की जयंत पाटलांनी सुरुवातीपासूनच ईश्वरपूर आणि आष्टा हे 2 गड आपले कायम राखण्यासाठी प्रयत्नांची शर्त केलेली होती
तिथं मोठ्या प्रमाणात शिवसेना असेल, त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवारांचं गट असेल आणि भाजप असेल, मोठ्या ताकदीनं ईश्वरपूरची सत्ता आपल्याकडं पुन्हा कायम राखायची तिथे निशिकांत पाटील आणि सगळे त्यांचे जे सगळे सहकारी तर त्यांनी खूप प्रयत्न केलेले होते. पण ईश्वरपूरमध्ये मात्र जयंत पाटलांनी एक हाती वर्चस्व राखवत तिथं त्यांचे आनंदराव मलगुंडे हे उमेदवार निवडून आणले आहेत. तर शहर पुन्हा एकदा जयंत पाटलांनी आपल्या ताब्यात राहू शकतं अशा पद्धतीचं त्यांनी तिथं दाखवून दिलेलं आहे. त्यामुळं ईश्वरपूरमध्ये पुन्हा एकदा जयंत पाटील हेच धुरंधर आहेत अशी स्थिती आहे. आष्टामध्ये सुद्धा जयंत पाटलांनी तिथं रात्रीचा दिवस करून प्रचार केला आणि तिथं विजयश्री खिचून आणली. तिथं विशाल शिंदेंना नगराध्यक्ष करण्यामध्ये त्यांनी मोठी भूमिका बजावली आणि ती जरी अष्टाविकास आघाडीकडून निवडणूक लढवली असली तरी ही मात्र जयंत पाटलांचा आणि राष्ट्रवादीचा विजय मानला जातो. आता तिथंसुद्धा जे उमेदवार दिलेले होते महायुतीकडं तर त्याच्याबद्दल सुद्धा अनेक लोकांच्या तक्रारी होत्या. निशिकांत पाटलांच्या काही उमेदवारी तिथं काही चुकल्या अशा प्रकारची चर्चा होती. त्यामुळे निशिकांत पाटलांना एक मोठा सेटबॅक हे ईश्वरपूर आणि आष्टा नगरपालिकेमध्ये बसलेलं आहे. आमदार सुहास बाबर यांचं खूप कौतुक करावं लागेल कारण त्यांनी विट्यामध्ये 50 वर्षाची जी सदाशिव पाटील आणि वैभव पाटील यांची सत्ता उलथून टाकलेली आहे. तिथं फार मोठ्या प्रमाणात लाडकी बहीणच्या माध्यमातून त्यांनी काम केलं होते. त्यांना मोठं मताधिक्य जवळजवळ 5,000चं 4,500चं मताधिक्य विटेमध्ये मिळालं. तर तोच ट्रेंड त्यांनी कायम ठेवून मोठ्या प्रमाणात महिलांचे कार्यक्रम घेतलेले होते आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आत्ता विट्यामध्ये सत्ता परिवर्तन करायचं अशा प्रकारची रणनीतीने आखली. ते त्याचा फायदा त्यांना झाला आणि वैभव पाटलांना त्यांनी पराभूत केलेलं आहे तिथं. आता वैभव पाटलांच्या राजकीय अस्तित्वावर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. वैभव पाटलांची रणनीती आणि त्यांचा थोडासा आरोगन्सपणा नडला अशी तिथं लोकांची चर्चा आहे आणि सुहास बाबर यांच्या विकास कामावर लोकांनी तिथं शिक्कामोर्तब केलं. पण सुहास बाबरांना हे यश मात्र आटपाडीत मिळालं नाही. आटपाडीमध्ये तानाजी पाटील जे त्यांचे शिलेदार आहेत तर त्यांचा हट्टीपणा अति आत्मविश्वास नडला अशा प्रकारची चर्चा आहे. जत आणि आटपाडीमध्ये जे गोपीचंद पडळकरनी यश मिळवलेलं हे निर्विवाद यश आहे. त्यांनी आपलं कोणतेही वादग्रस्त वक्तव्य न करता तिथं आपली पकड मजबूत केली. जतमध्ये ते आमदार असल्यामुळे त्यांनी अनेक विकास कामाची आश्वासने दिली. आर्डीसारखा जनसंपर्क कमी असलेला नेता उतरून त्यांनी धनगर समाज किंवा लिंगायत समाज आणि विकासाचं हे कॉम्बिनेशन करून तिथं यश मिळवलं. आटपाडीमध्ये सुद्धा त्यांचा नगराशी निवडून आला. अर्थात त्या दोन्ही ठिकाणी म्हणजे जतमध्ये सुजय नाना शिंदे आणि सुरेश शिंदे यांच्यामध्ये मतविभागणी झाली. तसंच तानाजी पाटील आणि भरत पाटील यांची मतविभागणी ही आटपाडीमध्ये झाली. त्याचा फायदा गोपीचंद पडळकरनं मिळाला. पण जर हीच विभागणी कायम राहिली शिंदे आणि पाटील गटामध्ये आटपाडी आणि जतमध्ये तर मात्र गोपीचंद पडळकरांना जिल्हा परिषद निवडणुका तिथं फायदा होऊ शकतो. त्यामुळे या दोन्ही गटांनी आत्मप्रश्न करण्याची गरज आहे. सुरेश शिंदेंनी सुद्धा आपल्या राजकीय अस्तित्वावर एक प्रश्नचिन्ह निर्माण करून घेतलेलं आहे आणि तानाजी पाटलांना सुद्धा आपल्या ॲरोगन्सवर मात करावी लागेल तरच त्यांना जिल्हा परिषदमध्ये यश मिळेल अशी परिस्थिती आहे. पण सुहास बाबर असतील, विश्वित कदम असतील, संजय काका पाटील असतील, त्यानंतर जयंत पाटील असतील यांनी आपणच जिल्ह्यामध्ये धुरंधर आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे.